नमस्कार. परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का? परफेक्ट. थँक्यू. बरेचसे जण नवीन आहेत, त्याच्यामुळे मी काही गोष्टींची उजळणी करत आहे. काही जणांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन केलंय, काही जण माहिती नाहीये विषय. तर आपल्या मनामध्ये बरेच वेळेला आपल्या वास्तवाप्रमाणे विचार रुंजू घालत असतात. म्हणजे काय? तर आपल्याला एखादा आजार असेल, आपल्याला बरं वाटत नसेल, तर सतत आपले नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये सुरू असतात. म्हणजे स्वसंवाद म्हणायला हरकत नाही. आणि मग हे संवादच आपल्याला आपल्यामध्ये बदल घडवायला बाधा ठरतात. म्हणजे आपल्याला जर स्वस्थ व्हायचं असेल आणि आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि वास्तव असं आहे की मला खूप आजार आहेत, वास्तव असं आहे की मला खूप व्याधी आहेत, वास्तव असं आहे की मला सतत काही ना काहीतरी शारीरिक अडचणी येत असतात. हे जरी वास्तव असलं, हे जरी बदलायचं असलं, तरी हे वास्तव बघितल्यामुळे आपल्याला सतत नकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात आणि आपण स्वगतही नकारात्मक चालू असतो. इवन पैशाच्या बाबतीत सुद्धा आपल्यावरती खूप कर्ज असेल, खूप EMI असतील, आपला जो काही इन्कम आहे ते महिनाभर पुरत नसेल, खूप काही अडचणींना आपण सामोरे जात असू आर्थिक. तर ही वास्तविक परिस्थिती बघितल्यावरती आपल्याला खूप नकारात्मक विचार डोक्यामध्ये येतात आणि नकारात्मक स्वगत सुरू होतं आणि मग ही परिस्थिती बदलायला सुद्धा हेच बाधा म्हणून आपल्याला बाधा म्हणून त्याचं काम करतं. असं होतं प्रत्येकाचं. हे अग्री करताय तुम्ही? येस और नो? आपण सतत आपलं वास्तव बघितल्यावरती किंवा वास्तव सतत डोळ्यासमोर असल्यामुळे आपण नकारात्मक विचारांकडे ओढले जातो. नकारात्मक विचार, अरे असं का होतंय, तसं का होतंय, आणि सारखे 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 आपण त्या वास्तवाच्या भोवतीच आपण फिरत असतो. हे सगळं जरी आपण शिकलो ना, तरी सुद्धा हे खूप कठीण असतं आणि मग त्याच गोष्टी आपल्याला बाधा म्हणून काम करत असतात. आणि मग त्याच्यासाठी म्हणून उपयोगी म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे, तर अफर्मेशन्स आपण बरेच वेळा बघितलेले आहेत. पण सतत सतत आपल्याला जर एखादी गोष्ट आपण जर आपल्याला आतमध्ये बिंबवायची असेल, तर आपण ते अफर्मेशन्स करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे अफर्मेशन्स सतत चालू राहणं म्हणजे आपल्या मनामध्ये असणं, आपण रेकॉर्डेड ऐकणं किंवा काही गोष्टी ऐकणं, एक मोठी लिस्ट किंवा युट्यूबवर बरेचसे अफर्मेशन्स आहेत. मी तुम्हाला बरेचसे दिलेले आहेत. स्वतःचे आपण बनवू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत. परंतु ते सतत आपल्या कानावरती पडणं हे आपल्याला खूप मदतशीर आणि फायदेशीर असतं. आज मी थोडंसं परत एकदा अफर्मेशन्स देणार आहे. त्याच्यापूर्वी आपल्याला संपूर्णपणे शांत आणि स्थिर व्हायचं आहे. तर हे आपण एक साधारण 7 मिनिटं करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या मनामध्ये चालू असणाऱ्या नकारात्मक विचारांना थांबवायचं असेल किंवा परावृत्त करून दुसरीकडे वळवायचं असेल, तर आपण स्वयंसूचना, सकारात्मक स्वयंसूचना देणार आहे. ओके? त्यामुळे सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करून डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. ज्या वेळेला आपण स्वस्थ आणि शिथिल, रिलॅक्स असतो, मन शांत असतं, त्यावेळेला आपण आपल्या अंतर्मनाला ऍक्सेसेबल असतो आणि आपण ज्या काही सूचना टाकू, त्या सूचना
आपल्या बाह्य मनाच्या नकळत आपण अंतर्मनामध्ये पोहोचवतो. त्यामुळे सुरुवातीला संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे, म्हणजे आपण स्थिरता प्राप्त करू शरीरासाठी. आता आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि येणारा प्रत्येक श्वास, जाणारा प्रत्येक उच्छ्वास पूर्णपणे जवळून बघायचा आहे, निरीक्षण करायचं आहे. आपल्या आतमध्ये आपल्या शरीराला जसे आजार असतात, तसे आपले मनाचेही काही विकार असतात, म्हणजे राग, द्वेष, तिरस्कार, अहंकार, क्रोध, असे वेगवेगळे मनाचेही विकार असतात.
आणि मग असे विकार यांनी ग्रस्त झालेल्या माणसाची पचनक्रिया मंद होते. आणि ज्यावेळेला आपण इतरांपासून मानसिक विकार लपवून ठेवतो, त्यावेळेला ते आपल्याला शरीरालाही हानी म्हणजे शरीरालाही त्रास द्यायला सुरुवात होते. बऱ्याच वेळेला आपल्या मतांवरती ठाम राहिल्यामुळे आपण अनेक गोष्टी आपल्या बाहेर जाऊनही द्यायला होतो. जर आपण आपल्या स्वतःचा स्वीकार केला आणि स्वतःला जर सुरक्षित आहोत असं मानलं, तर अनेक गोष्टी आपल्या बऱ्या व्हायला लागतात. त्यामुळे म्हणायचं आहे, मी माझ्या स्वतःचा जसा आहे तसा स्वीकार करत आहे. माझ्या मागून मनातल्या मनात म्हणा, मी माझा स्वतःचा, मी जसा आहे, मी जशी आहे तसाच्या तसा स्वीकार करत आहे. मी स्वतःवरती प्रेम करत आहे आणि स्वतःला क्षमा करत आहे. मी जशी आहे तशीच्या तशी मला स्वतःचा स्वीकार करत आहे आणि स्वतःला क्षमा करत आहे आणि स्वतःवरती प्रेम करत आहे. बरेच वेळेला अनेक लोक असतात जे पैशाने कंजूस असतात किंवा कुठलीही गोष्ट दुसऱ्यांना काही देण्याची इच्छाच नसते किंवा दुसऱ्याला देण्याची इच्छा नसते किंवा दुसऱ्याला देताना त्यांना काहीही गोष्ट देताना त्यांना त्रास होत असतो. त्याच्यामुळे त्यांची आतडी मलविसर्जन आणि घाम बाहेर टाकण्यासाठी किंवा फुफ्फुस श्वास पूर्णपणे बाहेर सोडण्यास असमर्थ असतात. हे तुम्हाला ऑब्झर्व करता येईल ज्यावेळेला तुम्ही श्वास घेता त्यावेळेला दीर्घ श्वास घेऊ शकता का आणि दीर्घ श्वास सोडता येतो का ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला बाहेर श्वासही पूर्ण बाहेर फुफ्फुस टाकतायत का हे आपल्याला आपल्या श्वासावरून लक्षात येईल. बरेच वेळेला अपमान आणि अपघात या सगळ्यामुळे आपलं संकुचित पद्धतीने आपण जगायला लागतो आणि मग आपले खांदे पाय हे सगळ्यांमध्ये त्रास उद्भवायला लागतात. आपले पाय शरीराला पुढे नेत नाहीत, खांदे जबाबदारी उचलत नाहीत. अशा अनेक गोष्टी हळूहळू नंतर उत्पन्न व्हायला लागतात. म्हणून आता आपण म्हणायचं आहे, मी पुढे वाटचाल करण्यासाठी तयार आहे. मी नवीन जबाबदारी उचलू शकते. आणि त्यासाठी लागणारं आवश्यक असणारं साहस माझ्याकडे आहे. मी सुरक्षित आहे आणि समृद्ध आहे. मी पुढे वाटचाल करण्यासाठी तयार आहे. मी नवीन जबाबदारी उचलू शकते. मला आवश्यक असणारं साहस माझ्याकडे आहे. मी सुरक्षित आहे आणि समृद्ध आहे. माझ्या विचारांची जादू, माझ्या विचारांचं महत्व आता मला माहिती आहे. त्यामुळे मी दररोज बरी होत आहे. मी आजारातून मुक्त होत आहे. सर्व काही माझ्या जीवनात सर्व काही उत्तम आणि योग्य घडत आहे. प्रत्येक क्षणाला माझं शरीर स्वस्थ होत आहे. माझ्या ज्या चुकीच्या विश्वासामुळे
ही परिस्थिती म्हणजे एखादा आजार उद्भवला आहे, त्या विचार प्रवाहाला आपल्या मनातून बाहेर काढण्यासाठी म्हणायचं आहे, मी स्वतंत्र आहे. मी मुक्त आहे. मी खुश आहे, आनंदी आहे. ज्या चुकीच्या विश्वासामुळे हे झालेलं आहे, त्या विचाराला बाहेर काढण्यासाठी म्हणायचं आहे, मी स्वतंत्र आहे. मी मुक्त आहे. मी खुश आहे आणि मी आनंदी आहे. आता या विचारांची पुनरावृत्ती झाल्यावरती शेवटी आपण आपल्या आजारातून मुक्त झाल्याची घोषणा करायची आहे आणि मी प्रत्येक रोगातून मुक्त झालेली आहे. मी खूप खुश आहे. मी खूप आनंदी आहे. मी माझ्या नकारात्मक संवादातून मुक्त झालेली आहे. मी शांत झालेली आहे. माझ्या जीवनावर माझा विश्वास आहे आणि मी सुरक्षित आहे. मी महत्त्वपूर्ण आहे. मी संपूर्ण आहे. मी स्वतःवर प्रेम करते आणि स्वतःचा स्वीकार करते. मी शांत आहे, महत्त्वपूर्ण आहे. मी संपूर्ण आहे. मी स्वतःवर प्रेम करते आणि मी स्वतःचा स्वीकार करते. मी उत्साहाने परिपूर्ण आहे. मी प्रेमाने स्वतःच्या शरीराची आणि अवयवांची निगा राखते. जीवन प्रवाहात मिळणाऱ्या सर्व अनुभवांचा मी आस्वाद घेते. मी माझ्या भूतकाळाला मुक्त करत आहे. मी समाधानी आहे. मी वर्तमानात जगायला लागलेली आहे आणि म्हणून माझ्या जीवनात भरपूर आनंद आहे. माझ्या अंतर्मनात प्रसन्नतेचे विचार सतत वावरत असतात. मी स्वस्थ आहे आणि माझ्या स्वास्थ्याचा आनंद घेत आहे. मी योग्य वेळी योग्य प्रमाणात भोजन करते, म्हणून माझं स्वस्थ शरीर मला सर्वोच्च अभिव्यक्तीसाठी सहाय्य करते, नेहमीच मदत करते. माझं शरीर सुडोल आणि हलकं फुलकं आहे. माझ्याकडे सर्व काही भरपूर आणि विपुल प्रमाणात आहे आणि मी नेहमीच सुरक्षित आहे. माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि त्या वेळेचं नियोजनही मी योग्य रीतीने करत आहे. माझ्याकडे सगळं काही विपुल आहे. प्रेम, आनंद, शांती, वेळ आणि स्वास्थ्य.
मी सक्षम आहे. जीवनावर माझा विश्वास आहे. माझी पचनक्रिया आनंददायी पद्धतीने सुरू आहे. मी एकदम निवांत आहे. माझे विचार आणि भावना लवचिक आहेत. माझा भूतकाळ मी जशाच्या तसा स्वीकारत आहे आणि त्याला मुक्त करत आहे. मी मुक्त आहे. मुक्त आहे. मी माझ्या विचारांना दिशा देण्यासाठी तयार आहे. मी पूर्णपणे बरी झालेली आहे. माझं वजन योग्य प्रमाणात आहे. मी स्वास्थ्याचा आनंद घेत आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम याच्यामुळे मी तंदुरुस्तीचा आनंद घेत आहे. मी उत्साही असल्यामुळे प्रसन्नतेचा आनंद घेत आहे. माझं शरीर हे हलकं फुलकं झालेलं आहे. परत एकदा श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या खोलीमध्ये आपण जिथे बसलेलो आहोत तिथे लक्ष द्यायचं आहे. आपल्या खोलीतील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या खोलीतील बाहेरील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या स्वतःचे धन्यवाद, आपल्या शरीराचे धन्यवाद, ब्रह्मांडाचे आभार, वैश्विक शक्तीचे आभार.
आपल्या दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासून आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहे आणि ज्या वेळेला तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे. अशा प्रकारे काही अफर्मेशन्स मी सांगितली. आपण आपल्या आतमध्ये काय नकारात्मक विचार चालू आहे हे थोडेसे शोधायचे. म्हणजे शोधायचे म्हणजे कसे शोधायचे? तर आपण आपल्या वरती लक्ष ठेवलं तर आपल्याला लक्षात येतं, की आजारी पडलो असू तर आता आपल्या डोक्यामध्ये काय, "अरे बापरे! याच्यातून बाहेर पडू शकणार का? हे सारखं असंच होतंय, हल्ली असंच होतंय, हल्ली काय सांगता येत नाही." असे वेगवेगळे नकारात्मक विचार जे चालू असतात, हे जर आपण आपल्या वरती लक्ष ठेवलं तर ते शोधता येतात आणि त्याच्यातून आपण सकारात्मक वाक्य नक्की बनवू शकतो. त्यामुळे हे मी सांगितलंय हे तुम्हाला सगळं कव्हर झालंय असं नाही. पण साधारण एक सकारात्मक वाक्य कशी बनवायची आणि ही अफर्मेशन्स कशी म्हणायची. ही अफर्मेशन्स आपण सारखी पुनरावृत्ती ज्यावेळेला करू, त्यावेळेला ते आतमध्ये आपल्या आतलं अ, भीती किंवा आतलं वातावरण बदलायला फरक पडतो किंवा मदत होते. अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. रात्री झोपायच्या आधी किंवा उठल्यावरती म्हणू शकता किंवा दिवसा कधीही म्हणायचे असतील तर आपण अशा प्रकारे शरीर स्थिर करायचं आणि मन शांत करायचं आणि हे झाल्यावरतीच करायचं आहे. कारण त्यावेळेला आपले ब्रेन वेव्हज कमी होत असतात. त्यामुळे ह्या अशा वेळा जर लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला डेफिनेटली लक्षात येईल, की कशाप्रकारे अफर्मेशन्स बनवायची आणि म्हणायची. फीलिंग व्हेरी गुड. मेडिटेशन अजून चालूच आहे. ओके. त्यामुळे आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया गुरुवारी. तोपर्यंत थँक यू अँड बाय.